दादा मला माफ करा. हुंदका दाटलेल्या निलेश लंकेंनी आमदारकी सोडली. नगरमधून लोकसभा लढवणार. मतदारसंघातील सर्वांची माफी मागतो. अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला 5 वर्षासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं. पण आपल्याला लोकसभेला सामोरं जायचं असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. 4 महिने शिल्लक असताना काही कटू निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राजीनामा दिला. निलेश लंके यांनी आमदारकी सोडून अहमदनगरमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. केवळ माझ्या जवळचे होते म्हणून महसूल विभागातील 47 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आजची वेळ निर्णय घेण्याची वेळ आहे. शेपूट घालून बसणारी अवलाद आमची नाही. माझ्यावर वारंवार वार करण्याचा प्रयत्न केला. कोणी काही म्हणू, पण यंदाची निवडणूक कमसे कम 2 लाख असं म्हणत 2 लाख मतांनी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी व्यक्त केला. निलेश लंके म्हणाले, स्वइच्छेने सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यासाठी ही निवडणूक जीवन मरणाची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. तुमच्याकडे पैसे आहेत, पण आमच्याकडे माणसं आहेत. तुमची हॉस्पिटल चाललं पाहिजे म्हणून तुम्ही सरकारी रुग्णालयासाठी त्यांनी काही केलं नाही, असंही निलेश लंके यांनी नमूद केलं आहे. आपल्याला काही कटू निर्णय घ्यावा लागणार आहे. तुम्हाला तुम्हाला हे सांगत असताना माझ्या व्यथा मी सांगू शकत नाही. ज्यावेळेस हा निर्णय घेण्याचा वेळ शेवटची आली, काल अभिषेकराव आम्ही होतो, 2-3 कार्यकर्ते आम्हाला बरोबर, त्यावेळेस आम्ही असं बसल्या म्हणले असा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, घेऊन टाकू. फक्त मला माझ्या लोकांना एकदा विचारत होतं, मला सुद्धा मेसेज आले असतील की आपल्याला महत्वाच्या निर्णयावर भेटायचे. पण मी तुमची माफी मागतो. तर तुम्ही मला 5 वर्षासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं, पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार. संघर्ष आम्ही पण केलेला आहे. आम्ही आमदार करण्यासाठी संघर्ष केला, राजीनामा देण्यासाठी. आमदार पण आपल्याला काही आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा. या सगळ्या मला माहिती आहे, तुम्हाला माझ्याबद्दल एक नफरत निर्माण होणार आहे, एक चीड निर्माण होणार आहे. अरे तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे, जेवढी चीड निर्माण होणार आहे, त्यापेक्षा 10 पट ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे. कारण आपण 5 वर्ष त्यात त्यामुळं आपल्याला आपल्या विधानसभा सदस्याचा राजीनामा देणं आपल्यासाठी योग्य ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.